और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। हिललाईन पोलीस ठाण्याच्या पथकाने नेवळी नाका परिसरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 4 किलोहून अधिक गांजासह 2 जणांना अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 4 किलो 261 ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 1,27,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हिललाईन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार समीर गायकवाड यांना नेवळी नाका परिसरातील डावलपाडा येथील ओमसाई चाळ परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांना देण्यात आली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संग्राम माळकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। या पथकात पोलीस अंमलदार समीर गायकवाड, संदीप बर्वे, प्रदीप खरमाळे, रोहित बनगे आणि हरिश्चंद्र बंगारा यांचा समावेश होता। पथकाने रात्रीच्या सुमारास नेवळी नाका येथील डावलपाड्यातील ओमसाई चाळ येथे धाड टाकली। कारवाई दरम्यान संशयित जितेंद्र ज्ञानेश्वर पावशे राहणार काकडवाल गाव आणि इम्रान शफीक सय्यद यांना ताब्यात देण्यात आलं। झडती दरम्यान आरोपींकडून 4 किलो 261 ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। जप्त अंमली पदार्थांची अंदाजे किंमत 1,27,000 रुपये असून तो पंचनामा करून जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या गांजाचा पुरवठा कुठून करण्यात आला आणि त्यामागे आणखी कोणाचं रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास हिललाईन पोलीस करतायत। डावलपाडा नेवाळी नाका या ठिकाणी राहणारा जितेंद्र पावशे नावाचा इसम हा गांजेची विक्री करतो अशी माहिती हिललाईन पोलीस स्टेशनच्या नेमणुकीतील पोलीस कॉन्स्टेबल समीर गायकवाड यांना मिळाली होती। त्याच्या आधारे आम्ही तिथं त्याला अटक केली असता त्याच्या ताब्यामध्ये जवळपास 4 किलो 261 ग्रॅम वजनाचा गांजा मिळालेला आहे। याची किंमत जवळ 1,27,500 रुपये आहे। सर यापूर्वी यांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का? हां, याच्यावर आम्ही ते पडताळून पाहतोय। 1-2 गुन्हे दाखल आहेत। यापूर्वीसुद्धा त्याला त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती। यावेळेस त्यासोबत इम्रान शफीक सय्यद यालासुद्धा आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। हा विक्री करत असताना मिळून आलेला आहे। या गुन्हेगारांवरती यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का? यातला जो जितेंद्र ज्ञानेश्वर पावशे त्याच्यावर यापूर्वीसुद्धा गांजा विक्री संबंधाने गुन्हा दाखल आहे आणि त्यासोबतचा जो दुसरा इम्रान शफीक सय्यद नावाचा आरोपी आहे त्याच्यावर प्रथमच तो हा या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आढळून आलेला आहे। त्यासोबत विक्री करताना मिळून आलेला आहे म्हणून त्याला देखील आम्ही या गुन्ह्यात अटक केलेली आहे। सर त्याने हा गांजा कुठून आणला वगैरे काही माहिती मिळाली आहे का? या संबंधी आज आम्ही पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून पुढील तपास करतो। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।